मुरबाड विधानसभा मतदारसंघात फक्त ठेकेदारांचे उकळ पांढरे करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार होण्याचे स्वप्न बघत असल्याची घणाघाती टीका अपक्ष उमेदवार शैलेश वंडेरे यांनी केली आहे। मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शैलेश वंडेरे यांनी नुकतीच मुरबाड तालुक्यातील आदिवासी गावांना भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत। मागील 20 वर्षात मुरबाड तालुक्यातील आदिवासी विभाग हा अद्यापही सर्व सुविधांपासून वंचित राहिला असल्याचे शैलेश वंडेरे यांनी म्हटले आहे। मुरबाड ग्रामीण परिसरात लाईट, रस्ते, पाणी, रोजगार, आरोग्य सेवा अशा प्रकारच्या समस्या कायम असून मागील काळात कथोरे आणि पवार कुटुंबियांनी या भागात कोणताही विकास केल्याचे दिसून येत नाही। त्यामुळे येत्या 20 तारखेला मुरबाड तालुक्यातील जनता माझ्या बाजूने मतदान करून मलाच विधानसभेत पाठवणार असल्याचा विश्वास शैलेश वंडेरे यांनी व्यक्त केला आहे। विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे। त्यातच मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर अपक्ष उमेदवार शैलेश वंडेरे यांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। गेल्या अनेक दिवसांपासून मुरबाड विधानसभा मतदारसंघातील अनेक भागांमध्ये शैलेश वंडेरे यांचा प्रचार दौरा सुरू आहे। आज देखील त्यांनी मुरबाड मतदारसंघातल्या या ठिकाणी भेट दिली आहे। या भागातल्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून। काय सांगाल, अनेक दिवसांपासून तुमचा दौरा सुरू आहे, आज देखील या ग्रामीण भागामध्ये तुम्ही दौरा केला, कुठल्या समस्या? निश्चितपणे या मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या वेळेला विधानसभेचं नेतृत्व करायचं आणि जनतेचं नेतृत्व करायचा हा जेव्हा विचार डोळ्यासमोर येतो त्यावेळेला हा जो भाग आहे हा आदिवासी बहुल आहे। आणि गेल्या 40 वर्षामध्ये ज्यावेळेला गोटीराम पवार साहेब असो किंवा किसन कथोरे साहेब असो यांच्या माध्यमातून या आदिवासींचा विकास होऊ शकलेला नाही। आज या ठिकाणी ही सर्व लहान मुलं या ठिकाणी आहेत, तरुण मंडळी आहेत। या भागामध्ये रस्ते नाही, या ठिकाणी पाण्याची समस्या आहे। या ठिकाणी एखादी वेळेला वीज गेली तर ट्रान्सफॉर्मर बिघडला तर महिना तो येत नाही। शैक्षणिक समस्या आहेत, आरोग्याच्या समस्या आहेत। आणि या खऱ्या अर्थानं या आदिवासी समाजाचा जर विकास करायचा असेल तर शैलेश वंडेरे सारखं एक सुशिक्षित उच्च शिक्षित नेतृत्व या ठिकाणी असायला पाहिजे। अशा प्रकारची भूमिका नागरिकांची आहे, आदिवासी समाजाची। आणि माझी स्वतःची एक धारणा आहे की आपण खऱ्या अर्थानं या लोकांच्या विकासासाठी काहीतरी करू शकतो। मुळात आमदार व्हायचं तर कशासाठी? ही जे दोन मंडळी आहेत जे उभे आहेत, महाविकास आघाडीचे उमेदवार आणि या ठिकाणी महायुतीचे उमेदवार, यांच्या आजूबाजूच्या ठेकेदारांचं उखळ पांढरं करण्याकरता ते या ठिकाणी विधानसभेचे आमदार होण्याचं स्वप्न पाहत आहेत। त्यांचे ठेकेदार मंडळी या ठिकाणी त्यांचा सर्कल हे विधानसभेचं स्वप्न पाहत आहेत। पण खऱ्या अर्थानं माझा जो आदिवासी समाज आहे, या गोरगरीब आहे, शेतकरी आहे, कामगार वर्ग आहे, यांचा खऱ्या अर्थाने विकास करण्याकरता ते स्वप्न बघून या ठिकाणी विधानसभेत जाण्याचा माझा विचार आहे। आधी लहान मुलं आहेत तर या निश्चितपणे आदिवासी समाजापैकी अनेक लोकांना अजूनही लोकशाही आणि मतदानाच्या अधिकाराची किंमत कळली नाही। काही वेळेला ते कोणत्याही प्रकारे समस्या त्यांच्या सुटत नाही, त्यांच्यावर अन्याय होतो तरी देखील ते मतदान करत राहतात। आणि आज त्यांच्यात जागृती होऊ लागलेली आहे। तर केवळ आदिवासी समाजालाच नव्हे तर या मुरबाड विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक शुद्ध नागरिकाला मी सांगेन या आदिवासी समाजाचं भवितव्य निश्चित करण्याकरता, त्यांच्या प्रगतीकरता, त्यांच्या विकासाकरता आणि मुरबाड विधानसभेचं संपूर्ण मुरबाड विधानसभा हे विकास करण्याकरता खऱ्या अर्थानं एक उच्च शिक्षित असं नेतृत्व म्हणून शैलेश वंडेरे यांना विजयी करा। आणि निश्चितपणे या मुरबाड विधानसभेचं नेतृत्व करून या मुरबाड विधानसभेतील प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांचा मतदारांचे प्रश्न सोडवल्याचे मी राहणार नाही, ही माझी या ठिकाणी भूमिका आहे। आज कुठल्या भागात तुम्ही दौरा केला आणि कुठल्या समस्या नेमक्या जाणवल्या? या माळ आणि वैशाखरी हे आदिवासी बहुल या ठिकाणी जिल्हा परिषदचे गट आहेत। या दोन्ही गटामध्ये मोठा आदिवासी समाज आहे। या ठिकाणी अत्यंत वाईट परिस्थिती या ठिकाणी आहे। पाण्याची समस्या आहे, विजेची समस्या आहे, शैक्षणिक समस्या आहे, आरोग्य समस्येच्या बाबतीत जर साप, विंचू किंवा कुत्रा चावला तर त्याची औषधं त्या ठिकाणी जवळ 10 किलोमीटर लांब असणाऱ्या जे दवाखाना आहे त्या ठिकाणी जावं लागतं। बऱ्याचदा तिथे नसलं तर उल्हासनगरला जावं लागतं, त्यामध्ये अनेकदा तरुण दगावतात। इतकं अत्यंत वाईट परिस्थिती आहे। पाण्यासाठी त्यांना महिलांना आता विद्यमान आमदार म्हणतात की महिलांच्या डोक्यावरील हंडे मी खाली आणण्याचं काम केलं, तसं अजिबात कुठे चित्र दिसत नाही। सर्व ठिकाणी महिलांना हंडे डोक्यावरून वाहू लागतात। फार तर त्यांना ते रोलिंग असे ड्रम आहेत ते आपण पाहिले एका ठिकाणी, त्या ड्रमच्या माध्यमातून पाणी व्हावं लागतं। यांना रोजगारासाठी या आळेफाट्यावर जावं लागतं, पुण्याला जावं लागतं। ही अत्यंत वाईट परिस्थिती आहे। रोजगार असो, शिक्षण असो, आरोग्य असो, रस्ते असो, वीज असो, पाणी असो, या सर्व समस्यांच्या संदर्भामध्ये या गेल्या विद्यमान आमदारांनी, त्याच्या अगोदरच्या आमदारांनी, या पवार आणि कथोरे कुटुंबियांनी अजिबात आदिवासी समाजाकडे दुर्लक्ष केलेलं आहे। केवळ आदिवासी समाजात कडेच नव्हे तर मुरबाड विधानसभा क्षेत्रातील मुरबाड तालुका असो, बदलापूर शहर असो, या सर्व ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या समस्या सोडवण्यात विद्यमान आमदार अपयशी ठरलेले आहेत। त्यामुळे खरोखर आपल्याला सांगू इच्छितो की आज तुम्हाला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की त्यामुळे खेड्यापाड्यामध्ये प्रत्येक वाडीत आदिवासी समाज असो का इतर कोणताही समाज असो या ठिकाणी माझं स्वागत करत आहेत, रांगोळ्या काढतायत, त्या ठिकाणी आरत्या ओवाळत आहेत। निश्चित विजय आपला या आदिवासी समाजाने निश्चित केलेला आहे आणि त्यांच्या समस्या सोडण्याकरता पुढील काळामध्ये मी माझं जीवन वाहून घेईन, ही या ठिकाणी माझी भूमिका आहे। एकंदरीत
एकंदरीत 23 तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध भागात शैलेश वंडेरे यांचा दौरा सुरू आहे आणि येणाऱ्या 23 तारखेला आता मतदार नेमकं काय चित्र ठरवतात हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे। आपण बघू शकता की नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद शैलेश वंडेरे यांना दिसून येतोय आणि येणाऱ्या 23 तारखेला नेमकं काय चित्र बघायला मिळतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।